सोलापूर शहरात गणेशोत्सव डीजे मुक्त केल्याबद्दल सर्व मंडळाचे आभार मानत यंदाचा नवरात्र उत्सव देखील डीजे मुक्तच होईल असा विश्वास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केला। बुधवारी 17 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या व नवरात्रोत्सव मंडळ आणि धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। त्यावेळी कोणीही डीजे लावण्यासंदर्भात ब्र देखील काढला नाही। सर्वांनी डीजे मुक्त आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुका काढण्याची ग्वाही दिली। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळून दिलेल्या वेळेत साऊंड स्पीकर लावण्यास परवानगी असणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले। पोलीस आयुक्तालयातील शांतता कमिटीच्या बैठकीचा हेतू उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी सांगितला। त्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मंडळांना अधिकृत वीज कनेक्शन घेण्याची सूचना केली। तत्पूर्वी मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी विजय पुकाळे, सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड, शिवानंद सावळगी यांच्यासह ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, विष्णू कारमपुरी, रूपाभवानी मंदिराचे मल्लीनाथ मसरे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवराज पवार, विक्रांत गायकवाड, सुशील सर्वदे आदी उपस्थित होते। नेहमीप्रमाणे त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवण्यात येईल आणि आपला सर्वांचा आग्रह आहे ते विनाकारण फिरणाऱ्या लोकांना 10 वाजता बंद करून घेऊ, हे आपलं सर्वांचा आग्रह आम्ही ऐकलेला आहे आणि त्यानुसार आपल्या सूचना आदेशानुसार विभाग काम करेल तेही आपल्याला कळवू इच्छितो। बस स्टँडच्या मागच्या बाजूला आता सुशीलने जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्ही ते यावर्षी नक्की आम्ही अल्टरनेट रोड तयार करून देऊ। यात आम्ही सर्वांनी समजून घेण्याचा विषय महत्त्वाचा असा आहे, आता ते जनरली त्यांचं मुवमेंट आहे अर्ली मॉर्निंग होत आहे, बरोबर, पहाटे ते करतात, त्या दरम्यान लोक आराम करतात, तिथे हे भंगे लावून गाणे वाजवून तिथं त्या परिसरात फिरताना तिकडच्या लोकांच्या ते वाद होण्याची शक्यता आहे। आता आम्ही जे डीजे बद्दल जे आमचं मत आहे त्यात पण हेच मुद्दा आहे। आता जे गोष्ट मला आवडत नाही, मला इरिटेट होत आहे, ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं तर मला तिथं ते आवडत नाही आणि तिथं वाद होण्याची शक्यता आहे। हे सर्व समाजाने समजून घ्यायला पाहिजे। आता माझा उत्सव असेल तर चालेल, तुमचा उत्सव असेल तर नाही, कसं होणार नाही, हे डबल स्टँडर्ड्स मेंटेन करायची, सर्वांसाठी समान ठेवायचे। आता यांना तिथं नको तिथे पाहिजे आणि त्या ठिकाणी ते अशा प्रकारे केलं तर ते वाद होण्याची 100% शक्यता आहे। तिथं आम्ही पोलीस विभाग तिथं बॅरिकेड घालून तिथं पॉईंट लावू आणि अल्टरनेट रोडचं अरेंजमेंट करू। सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे, इतरांना त्रास होण्यासारखं आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायची किंवा कुठल्याही प्रकारचे सेलिब्रेशन करू नये, ते टाळलं तर सर्वांसाठी बेटर होईल। आणि आपलं सर्व युवा पिढी जी आहे वारंवार आमच्याकडून हेच सूचना आहे, आव्हान आहे, पुन्हा सांगतो, मोटरसायकल आणि मोबाईल फोन हे दोन गोष्टीमुळे जास्ती त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। गाडी चालवताना सर्व ट्रॅफिक नियम पालन करावे आणि विनाकारण गाडी घेऊन तिकडे फिरणे ते टाळले तर बरं राहील। आणि मोबाईल फोन आपलं स्क्रीन टाईम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा, एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलंच, तुम्ही डिलीट केलं तरी ते जाणार नाही आहे, सर्व्हरवरून मिळणार आहे, तुमच्या डिव्हाइसमधून पण मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला कळता ना कळता तुम्ही गुन्हे घडतात, तिकडे सायबर क्राईम होत आहे आणि एवढं सोपं गोष्ट नाही आहे। आपलं जे युवा पिढी जी आहे ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने नोकरी मुली लागल्या पाहिजे, इतर देशात जाऊन चांगल्या काम करून आणि पैसे कमवून आपल्या परिवाराला पुढे घेऊन जायची ही आमची आशा आहे। विनाकारण गुन्हे दाखल झालं त्यामुळे त्यांचं जे पुढचं पाऊल आहे ते उचलू शकत नाही, अशा परिस्थिती निर्माण होऊ नये। सर्व युवा पिढीला माझं विनंती आहे, आव्हान आहे, या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा किंवा सावध राहा। जे समोर बसलेले वरिष्ठ मंडळी आहे, आपल्याला विनंती आहे, आपलं जे कार्यकर्ते आहे, युवक आहे, त्याच्यापर्यंत वारंवार आम्ही हे गोष्ट पोहोचल्या पाहिजे जेणेकरून ते सावध राहील। कोणी येऊन सांगितलं, आता उदाहरण सांगतो, गणपती दरम्यान